बोगस नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रा प्रकरणी धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे हे अडचणीत आले असून केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून चौकशी सुरू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे। या संदर्भात सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे तक्रार केली होती। त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सन 2009 ते 2014 या दरम्यान एकूण 5 वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली। पहिल्या 4 वेळा त्यांनी खुल्या प्रवर्गातून परीक्षा दिली। यात त्यांना अपेक्षित असलेलं यश न मिळाल्यानं 5व्या वेळी त्यांनी ओबीसी प्रवर्गातून ही परीक्षा दिली आणि नोकरी मिळवली। विशेष म्हणजे त्यांचे वडील प्राध्यापक असताना तसंच त्यांचं उत्पन्न हे 4.5 लाखांपेक्षा जास्त असताना ते नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळण्यासाठी असलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असतानाही त्यांनी बोगस नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर केलं आणि ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घेतल्याचा तसंच शासनाची फसवणूक केल्याचा आरोप या प्रकरणी करण्यात आला आहे। दरम्यान हे एकूणच प्रकरण केंद्रीय लोकसेवा आयोगानं अत्यंत गांभीर्यानं घेतलं असून भारत सरकारच्या केंद्रीय सचिवांकडे ते चौकशीसाठी पाठवण्यात आलं आहे। दरम्यान या प्रकरणी सखोल चौकशी होईल। जर या प्रकरणात धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे दोषी आढळले तर मग त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते। या एकूणच प्रकारामुळे धाराशिवमध्ये मोठी खळबळ उडाली असून माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केलेल्या या तक्रारीमुळे धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे चांगलेच अडचणीत आले असून उच्च पदस्थ अधिकारी वर्गाची अशी अनेक प्रकरणं अलीकडच्या काळात समोर येत असताना आता धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांचं प्रकरण समोर आल्यानं चौकशीत काय निष्पन्न होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे।